उन्हाळी वाळवणातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे सांडगे. यावेळी आईच्या पद्धतीने सांडगे बनवायचे असं ठरवलं होतं. पण त्यासाठी लागणारी मटकीची डाळ इथल्या भारतीय दुकानात उपलब्ध नव्हती. म्हणून मग अख्खी मटकी आणि थोडी उडदाची डाळ एकत्र करून अगदी थोडंसंच सांडग्याचं पीठ तयार केलं. वाळवणाचे पदार्थ एकत्र मिळून केले तर गंमत येते. तसं तर मी वाटीभरच पीठ भिजवलं होतं, पण तरीही सोबत हवी म्हणून 2 लहानसे हात मदतीला घेतले. श्रीजूला देखील हे साठवणीचे पदार्थ कसे करतात याची माहिती असावी, हा त्यामागचा उद्देश. तिनेही एकदा बघून घेतलं आणि बरेच नाजूक सांडगे खुडण्याचा प्रयत्न केला. दोघींनी मिळून छान गप्पा मारत काही मिनिटातच हे ट्रेभर सांडगे खुडले. मात्र बाबा ऑफिसमधून घरी आल्या आल्याच बघा मी कशी माझी हाताची बोटं दुखेस्तोवर आईला मदत केली असल्याचा वृत्तांत तिने बाबाला सांगितला. आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आई जेव्हा सांडगे बनवायची, तेव्हा किती जास्त पीठ असायचं ते. पण हो, तेव्हा मदतीचे हातही बरेच होते. शेजारच्या महिला मंडळी यायच्या मदतीला. मग वाटलं, मी जर सांडग्यांचा जरा जास्तीचा घाट घातला असता, तर माझ्या मदतीला आमच्या इथली शेजारीण आली असती का? बरं ती आली असती, तर तिने माझ्यासोबत सांडगे खुडले असते का? आणि तिने मला मदत केली म्हणून भाजी आणि भाकरी देऊ केली असती मी, तर त्यावर तिचा काय बरं रिप्लाय मला मिळाला असता? बापरे! इतक्या वेळात मला हे इतके सारे प्रश्न पडले. बरं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर सांगा. धन्यवाद.